नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिलीप शंकरराव मुंडे, राहणार उटकडी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. हा आपला 2 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. आणि या प्लॉटला झाले 15 दिवस. आणि यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 6 बॅग आणि सेंद्रिय शेणखत, यामध्ये शेणखताच्या बॅग टाकल्या मित्रांनो 15 बॅग. तरी अशा प्रकारे नियोजन केलं. आणि आता परवाच्या दिवशी यामध्ये तणनाशक हाणलं मित्रांनो, मॅक्स. बरेच शेतकरी म्हणतात की मॅक्स हाणल्याच्या नंतर की जे तणकट आहे, जे उगवलेले तणकट मरत नाही मित्रांनो, असेच शेतकरी बरेच म्हणतात. तर त्यामध्ये काय करतात मित्रांनो, काय शेतकरी राऊंडअप आणि मॅक्स हे सोबत हाणतात. तर माझं म्हणणं आहे की राऊंडअप हाणण्याचं गरज नाही मित्रांनो. ओन्ली फक्त मॅक्स जरी हाणलं तरी तुमचं तणकट 100% मरतं मित्रांनो. कारण माझ्या शेतामधला अनुभव आहे माझा. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, हे फक्त ओन्ली मॅक्स हाणलं आणि यामध्ये मी ह्युमिक हाणलं मित्रांनो, की थोडं शेती जी जमीन आहे आणि पांढऱ्या मुळ्या वाढतात मित्रांनो त्यामुळे, आणि थोडं मॅक्सचा प्रभाव थोडा कमी होतो. म्हणजे बरेच जण म्हणतात की तणनाशक हाणणं हानिकारक आहे, पण मॅक्ससोबत ह्युमिक हाणलं तर चांगला रिझल्ट येतो मित्रांनो आपल्या शेतीसाठी, या मातीसाठी. बघा, सुपीक जमीन करते मित्रांनो, माती भुसभुस करते अशा प्रकारे. तर त्यामुळे तुम्ही मॅक्स हाणू शकता मित्रांनो. बिंदास हाणा, बिंदास. उगवणीच्या अगोदर, म्हणजे आपण हळद टाकली की 15 ते 20 दिवसाच्या आत हाणा मित्रांनो. 15, 16, 17 दिवसाच्या. तर आपल्या हळदीला आता 15 दिवस झाले मित्रांनो. 15 दिवस झाले आणि ट्रॅक्टरने अशी वारून घेतली मित्रांनो, बघू शकता. जबरदस्त भर बसलाय. आणि हे बघा तणकट कसं मरतंय. तर मला वाटलं की तणकट मरत नाही मित्रांनो मॅक्स, म्हणजे हे जे उगवलेलं तणकट आहे, तर हे तणकट 100% तणकट निघतं असं वाटलं मला. पण बघितलं मी एका सरांना फोन केला मी, ते ॲग्रिसरचे गजानन सर आहेत, त्यांना फोन केला. तर ते म्हटले की असा कसा चमत्कार घडला आहे. तर बघा मित्रांनो, असा चमत्कार घडला आहे. चमत्कार काय नाही मित्रांनो, हे त्याचा प्रभाव आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस हळद उगवती आणि जर हाणली तर मग असे थोडे हळदीला बघा असा असा पिवळा कलर पडतो. त्यामुळे शक्यतोवर हळद उगवणीच्या अगोदरच हाणा. तर हळद उगवणीच्या अगोदर जर हाणलं तुम्ही मॅक्स, तर तुम्हाला 100% रिझल्ट येतो मित्रांनो. 100% येतोच. तर असं नियोजन करा. आणि हे तणनाशक हाणावं लागतं मित्रांनो. बरेच साहेब लोक म्हणतात की तणनाशक हाणू नका, परंतु तणकट भरपूर झाल्याच्या नंतर याला एकमेव पर्याय आहे, तणनाशक हाणावंच लागते. आणि उगवणीच्या नंतर हाणण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की तुम्ही उगवणीच्या अगोदर हाणण्यापेक्षा की तुम्ही उगवणीच्या अगोदरच हाणा. उगवल्याच्या नंतर त्या पानाला 100% घात होतोच मित्रांनो. आणि काय होतं आहे, पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढल्या की त्याच्यानंतर बुडात बी त्याला 100% त्याला इफेक्ट होतो. त्यामुळे तणनाशक हाणा, परंतु मॅक्स हाणा आणि उगवणीच्या अगोदर हाणा. चला, जय जवान जय किसान.